भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, न भजती दुरी दवडिता, तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष, तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला माझी, संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, तुटले हळहळ त्रिगुणाची, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, न भजती दुरी दवडिता, तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार, तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार, चालवी कामार भुवनिया, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, न भजती दुरी दवडिता, विठाला भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगाकारो प्रथम नमन, पांडुरंगाकारो प्रथम नमन, प्रथम नमन, प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, रंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, कृपाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका, पुरे रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजो स्फुरदिक् प्रदेशं, विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, देवदारा सुपादेवा, देवदारा सुपादेवा, देवदारा सुपादेवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, जननी देवाची जननी देवाची देवाची, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणा वरदंड मंडित करा, या स्फीत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवै सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा, जयांचे केलिया स्मरण
होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता शरण 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 हनुमंता शरण शरण हनुमंता राम भक्तीचे ते वर्म जयाचे हाती तया गरी शांती क्षमादया अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजती दुरी दवडिता. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा अभंग सेवेकरता निवडला. विठाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार. आपल्या या रामकृष्ण आश्रम या ठिकाणी सुरू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा जगद्गुरु तुकोबाराय यांचा गाथा पारायण सोहळा आणि पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने परम श्रद्धे परम आदरणीय वैकुंठवासी गुरुवर्य बणसीबाबा तांबे यांच्या कृपा आशीर्वादाने परम श्रद्धेय परम आदरणीय गुरुवर्य वैकुंठवासी रामकृष्ण महाराज काळे गुरुजी यांच्या कृपा आशीर्वादाने परम श्रद्धेय परम आदरणीय हरिभक्तपरायण भगवानजी महाराज जंगले शास्त्री यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने नेतृत्वाने संपन्न होत असलेला हा नामयज्ञ सोहळा आणि त्या सोहळ्यामधील महाराजांच्या आज्ञेने माझ्या वाट्याला आलेली आजची ही सेवा आहे. विठाला या ठिकाणी सेवेकरता उपस्थित असणारे परिसरातील सर्व टाळकरी भजनी मंडळी गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेषतः उपस्थिती या ठिकाणी असणारी परमश्रद्धेय परम आदरणीय सर्वच महाराज मंडळी, त्यामध्ये आमचे हरिभक्तपरायण आदरणीय लक्ष्मण नारायण महाराज जोंधळे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे परमश्रद्धेय परम आदरणीय हरिभक्तपरायण माऊली महाराज हजारे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. परमश्रद्धेय परम आदरणीय हरिभक्तपरायण गणेश महाराज गायकवाड ते या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर अशा प्रकारची ज्यांनी चाल गायली प्रसाद महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे परमश्रद्धेय परमादरणीय हरिभक्तपरायण गायनाचार्य लक्ष्मण महाराज पाचपुते तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मृदंग सम्राट मृदंग महर्षी परमश्रद्धेय परम आदरणीय हरिभक्तपरायण सुखद महाराज जाधव तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. परमश्रद्धेय परम आदरणीय हरिभक्तपरायण कानिपनाथ महाराज ओढभरे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे परमश्रद्धेय परम आदरणीय हरिभक्तपरायण हरिभाऊ महाराज वागचौरे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे एकूण असणारे गायनाचार्य हरिभक्तपरायण परमश्रद्धेय आदरणीय भरत महाराज कदम ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे म्हणजे परमश्रद्धेय परम आदरणीय शंकर महाराज असंच होतं काय होतं. त्याचप्रमाणे सुरेगावचे आहे माहिती पण ते नाव विसरलो आमचे परमश्रद्धेय परम आदरणीय हरिभक्तपरायण विजयजी महाराज पवार ते या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित. मृदंगाचार्य हरिभक्तपरायण शुभम महाराज कापसे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरे मृदंगाचार्य छोटे गेले उठून ते आता कोण हनुमान महाराज
ते सगळं आहे नाव माहिती पण आता विसरून गेलो ना काय होतं तसं. हनुमान महाराज सुंदर अशा प्रकारे या वयामध्ये एवढा सुंदर मृदंग वाजायचा आणि तब्येत पाहिली तर कशी आहे त्यांच्या तब्येतीमानानं म्हणजे लईच आणि ते आता कच्च्या गुरुचा चेला नाही ना तू ते असं म्हणतं बाप जायचा बेटा आणि कुंभार जायचा लोटा तसं आहे गुरु जायचा चेला आहे का नाही. म्हणजे त्यांचं काम कसं आहे दोघांचं आता गुरु सारखंच आहे गुरुजी सारखं त्यांचे म्हणजे कसं हा बाळी तर घातलीच आणि असं म्हणतात ना ते अंग लाकडाचं काम बोकडाच आणि काय पुढं काम बोकडाच विठाला म्हणे तुमच्याकडे जात आहे मला नाही येत म्हणे जास्त कधी एखादी अर्धी येते कुठून तरी हा ते तुम्हाला ते म्हणी आहे पाठ आपल्याला नाही ध्यानात येत कधी म्हणे बिन आहे म्हणजे ते जवळ होते ना कायम रोज त्याच्यामुळे जमलं ते असो सर्वच टाळकरी मग निंभारी असेल करजगाव असेल आंबळनेर असेल पानेगाव असेल इकडं खोपटी आहे गोणेगाव आहे गोमळवाडी वाटापूर पाचेगाव कोपरे अजून इमामपूर पुनतगाव सर्वच टाळकरी भजनी मंडळी या ठिकाणी आणि सर्वच गावातील श्रोते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेष सर्व आमचे जुने गुरुजींच्या सेवेमध्ये असणारे शिवाजी भाऊ असतील नामदेव तात्या आहेत दौलत भाऊ आहेत कोण यमा तात्या आहेत बरीच सर्व ही जुने मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. जुन्या मंडळीला पाहिलं म्हणजे त्यांची ती आठवण येते पूर्वीची विठाला या मंडळीत आम्ही राहिलो ना बरेच दिवस आणि यांच्या धाकामुळंच आम्ही इथं उभा आहे आज आहे का नाही. यांचा जर आम्हाला धाक नसता त्रिंबक भाऊ असतील गंगा भाऊ असतील कचरू नाना आहे गेना भाऊ होते ही सर्व मंडळी होते म्हणून त्यांच्या धाकामारी आम्ही काहीतरी शिकलो थोडंफार का होईना नाहीतर मग असंच होतं विठाला आमच्यावरती गुरुजींची कृपा आहे आणि गुरुची कृपा असल्याशिवाय ही काही शक्य नाही आहे का नाही. गुरूंची कृपा आहे गुरुजींची कृपा आहे त्यांच्या आशीर्वादानेच आम्ही काही थोडंफार येतं तर त्यांचाच आमच्या पाठीशी आशीर्वाद असल्यामुळं सगळं काही होतं विठाला त्यांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. आता मागं 2-4 दिवसापूर्वी म्हणजे 15 दिवसापूर्वी आपले अच्युतराव जंगले आणि आम्ही तर होतो मागं काम चालू होतं आणि ते आले म्हणे महाराज आमचा गरिबाचा आश्रम आहे. अच्युतराव म्हणले है ना त्या दिवशी म्हणे गरीब आश्रम आहे. मी म्हटलं रामकृष्ण आश्रम गरीब कशावरून गरीब म्हणता म्हटलं रामकृष्ण आश्रमाचं वैभव एवढं मोठं आहे हा तेवढं कुठल्याच आश्रमाचं नाही. विठाला या भिंती यांना गरीब नाही श्रीमंत कशाने आश्रम ही श्रीमंती खरी विठाला मोठमोठाले आश्रम जे आहेत आज मोठमोठ्या आश्रमावर समजा जी महाराज मंडळी आहेत आमच्यासारखे थोडेफार ते कोणाचे आहेत हा आणि मग गरीब कसा वा आश्रम विठाला मोठ्या भिंती बांधल्या बंगले बांधले यांना काय श्रीमंत थोडंच होतं. खरी श्रीमंती तर ही आहे हे घर महत्वाचे आहेत विठाला त्यांच्या आशीर्वादाने आम्ही काही घडलो नाही तर आम्ही इकडेच कुठंतरी दारे धरत बसलो असतो आहे का नाही. गुरुजींचे आशीर्वाद त्यांनी जर आम्हाला इथून नसतं उचललं तर कुठंतरी मग दारे धरत बसला असतो कुठेतरी दुसरंच काही कामं करत बसला असतो. म्हणून त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे म्हणून आज काही आहे विठाला सर्वांच्या मदतीने सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. यावर्षी महाराजांच्या आज्ञेने सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आता जसं मला बोलता येईल थोड्या वेळ इथं बोलायचं म्हणजे थोडं अवघड आहे काय म्हणतात ते तुमच्या समोर बोलायचं तुम्ही म्हणता नाही तर आमच्या पुढे अशी हिंडत होते ना आता लागले टवटावा बोलाय विठाला
तुमचा धाक तर आहेच ना आम्हाला, किती काही म्हणलं तरी, आहे का नाही? जसं मला गुरुजी बुद्धी देतील, भगवान परमात्मा बुद्धी देईल, तसं मी बोलण्याचा प्रयत्न करेल. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय भक्ताचं ऐश्वर्य प्रतिपादन करतात. भक्ताचं वर्णन करत असताना तुकोबरायाने असं विधान केलंय की या जगामध्ये सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे श्रीमंत धनवंत जर कोण असतील तर ते भक्त आहेत. तीच भाग्यवंती सरती पुरती धनवित्ते. भाग्यवान तेच आहेत आणि परिपूर्ण अशा प्रकारचे धनाने वित्तानेही तेच आहेत. हे तुकोबरायाचं विधान ज्यावेळेस श्रोत्यांनी ऐकलं त्यावेळेस श्रोत्यांना आश्चर्य वाटलं की भक्त श्रीमंत आहेत, भक्त धनवंत आहेत, भक्त ऐश्वर्य संपन्न आहेत. आश्चर्याचा धक्का बसला, कारण त्यांच्या समोर ते भक्त होते, त्या भक्ताच्या ठिकाणी त्यांना ऐश्वर्य दिसत नव्हतं. जगद्गुरु तुकोबराय विधान करतात की एकमेव श्रीमंत भक्त आहेत, धनवंत भक्त आहेत, पण ते समजेना झालं, कारण त्यांच्या पुढे ते भक्त मिरवत होते की झेंडा खांद्यावरून दुकानावर समोर चहाला 5 रुपये देता का. मग हे ऐश्वर्यवान कसे आहेत, श्रीमंत कसे आहेत, धनवंत कसे आहेत. तुकोबराय हे जे भक्ताचं वर्णन करतात हे भक्तांना कसं लागू पडतं. काही मंडळी तुकोबरायांकडे गेलेले, नमस्कार केला आणि महाराजांना विचारतायत, महाराज भक्ताचं वर्णन करत असताना तुम्ही असं वर्णन केलंय की तीच भाग्यवंती सरती पुरती धनवित्ते. भाग्यवान आहे भक्त, धनाने वित्ताने परिपूर्ण आहे भक्त. पण महाराज आम्हाला हे कळत नाही, समजत नाही. म्हणजे तुमच्या विधानावर आम्ही अविश्वास व्यक्त करतो असं नाही, पण आम्हाला कळत नाही की भक्त श्रीमंत कसे आहेत. तुकोबराय म्हटले, काय तुला न कळण्यासारखं याच्यामध्ये काय. म्हटले, महाराज तुम्ही स्वतःचं वर्णन करत असताना म्हटलेलं आहे ना, आम्ही सदैव सोडके आम्ही जवळे असता चोर धाके जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखीती. काही बरेच नाव राहिले बरं का माझ्या कोणाला, चुकून बरेच नाव राहिले. आता त्याच्यात मी जरा अवघड आहे माझं काम, जरा ध्यानातही राहते नाव. इकडं आकाश महाराज आहे, कानिपनाथ महाराज आहे, आमचे मागचंद भाऊचं नाव राहिलं हार्मोनियम. पण आता काय ते भुकत गारोळे साहेब ते आता त्याच्यात मी सुडकेच. विठाला हरिभक्तपराय निलेश महाराज रोडे, सर्वच मंडळी आहेत. पण आता काय हा सर्व विद्यार्थी साधक मंडळी सर्व आहेत. सुडके म्हणून वर्णन करतात. बरं दिसतही नाही काही ना, कुठल्या बँकेत तुमचं कुठलं काही खातं आहे, कुठली गाडी जहागिरी म्हणजे प्रॉपर्टी आहे, इस्टेट आहे, असं काही तुमच्याकडे जे प्रदर्शन आहे ते तुमच्याकडे काहीच दिसत नाही. मग भक्त श्रीमंत आहेत, भक्त धनवंत आहेत, भक्त ऐश्वर्य संपन्न आहेत, असं कसं आम्ही कसं समजायचं. विठाला तुकोबराय हसले आणि तुकोबराय म्हणतात, वेड्या मी जे भक्ताचं वर्णन केलं ते भक्ताचं वर्णन नाही, ते दरिद्री मनुष्याचं वर्णन आहे. विठाला विठाला आपण कोण आहे त्यावर आपलं ऐश्वर्य अवलंबून असतं. वादक असेल तर त्यांचं ऐश्वर्य वेगळं आहे, गायक असेल त्यांचं ऐश्वर्य वेगळं आहे,
ज्ञानी असेल त्यांचं ऐश्वर वेगळं आहे, विद्वान असेल त्यांचं ऐश्वर वेगळं आहे, संसारी असेल त्यांचं ऐश्वर वेगळं आहे, आणि भक्त असेल त्याचं ऐश्वर वेगळं आहे. सगळ्याचं ऐश्वर एक नाही, प्रत्येकाचं ऐश्वर भिन्न भिन्न आहे. मी भक्त ऐश्वर संपन्न म्हटलेलं आहे, भक्त ऐश्वर संपन्न असतं. महाराज प्रत्येकाचं ऐश्वर भिन्न भिन्न आहे म्हटले. हो, मग आम्हाला तर आत्तापर्यंत एकच ऐश्वर माहिती होतं, म्हणजे जे संसारी माणसाचं ऐश्वर आहे ते भक्ताचं ऐश्वर नाही म्हटले. नाही, मग भक्ताच्या ऐश्वर्याचं काय स्वरूप असतं, कोणत्या ऐश्वर्याने भक्त संपन्न असतात, काय असतं भक्तांच्या जवळ, भक्तांच्या घरचं ऐश्वर तुकोबा राय अभंगाच्या पहिल्या. भक्तीचे वर्मा हो दयाची हाती दयाची हाती क्षमा दया. तू इकडं आला जगदीश, पण आवाज कमी झाला. सुंदर साऊंड सिस्टीम द्यायची, पण कसे दोन्ही काम चालू हा दोन्ही काम चालू. साऊंड सिस्टीम म्हणजे आता त्याची साऊंड सिस्टीम सुंदरच आहे का नाही? लय शून्यातून निर्माण केलं आहे ना सगळं. कारण आम्ही आल्यापासून पाहतोय सुरुवातीला काय साऊंड सिस्टीम होती आणि आता काय आहे का, आणि कसं ॲडजस्ट करायचं, त्यात महाराजाला कसं ॲडजस्ट करायचं हे त्याला चांगलं जमतं. विठाला सुंदर साऊंड सिस्टीम आहे. हो ना, 2 भोगेन 200 आणि 250 मशीन. गोमावाडीला आम्ही दोघंच राहायचो. आहे का गोमावाडी कोणी इथं? गोमावाडीचे असते ना कोणी इथं? हे काय सोपानराव ते आहेत ना. आम्ही दोघंच सुरुवातीला होतो. गोमाळ मी पारायणाला राहायचो, वाजायला राहायचो, त्याचं मशीन राहायचं, तो बी राहायचं. म्हणजे काय झालं विठाला तिचे ते वर्म जयाचे हाती तया घरी शांती क्षमा दया. भक्तीचा वर्म ज्याला सापडलेला आहे, सवर्म भक्तीची साधना जो करतो, अशा प्रकारचा जो भक्त आहे, भक्त म्हणून जीवन जगणारे, भक्तीचे साधन करणाऱ्या साधकाने महात्म्याने आपलं ऐश्वर ओळखावं आणि त्या ऐश्वर्याने ऐश्वर संपन्न होण्याचा प्रयत्न करावा. संसारिकाच्या धनापेक्षा खूपच श्रेष्ठ अशा प्रकारचं धन, त्या धनाने भक्त संपन्न असतात. योग्याची संपदा त्यागाने योगाची संपदा हरे योगाची संपदा त्यागाने उभय योगाची संपदा त्यागाची शांती उभय लोकी संपदा त्यागान शांती उभय लोकी कीर्ती सोहळा माणूस. योगी परमार्थी भगवंताशी संबंध जोडण्याचा जो प्रयत्न करतो वा भगवंताशी संबंधित झालेला असल्यामुळं योगी आहे. ज्ञानोबा त्याची व्याख्या करतात. जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी जयाचे हृदय भवनी विराजती. योगी परमार्थी भगवंताशी संबंध जोडण्याचा तो प्रयत्न करतो किंवा भगवंताशी संबंधित झालेला असल्यामुळं योगी आहे. भक्ताचा ऐश्वर बँकेच्या खात्यामध्ये भरपूर पैसा असणं नाही, तो दलिंदर, त्याच्याकडे हे ऐश्वर नाही. मला हे म्हणायचं नाही की त्याला जीवन जगत असताना त्याची त्याला आवश्यकता नाही म्हणून. शरीराच्या स्थितीकरता निर्वाहपुरते अन्न आच्छादन, भक्त जीवनाशी त्याचा काही संबंध नाही. भक्ताचं ऐश्वर त्याग,
भक्ताच्या घरी काय ऐश्वर्य असतं या प्रश्नाचं उत्तर तुकोबरायने दिलं. तया घरी शांती क्षमा दया ही संपत्ती, तिला दैवी संपत्ती असं म्हणतात. एका ते घोकी आईसे बहुत पदार्थ पीक संपादिजे नुकी संपत्ती म्हणजे हे दैवी संपत्ती अशा प्रकारचे घटक. आणि तुकोबराय नुसती भक्ती करत असेल असं न म्हणता वर्माने युक्त भक्ती करत असेल, भक्तीचं वर्म त्याला सापडलेलं असेल, भक्तीचं वर्म त्याला हस्तगत झालेलं असेल, भक्तीचे ते वर्म जयाचे हरी. साधन म्हटलं की त्याच्यामध्ये हे वर्म असतंच. कुठल्याही साधनाचं प्रथम वर्म जाणून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. वर्म जर नाही कळालं तर केलेलं साधन शिन देतं. शिन वर्म चुकलिया नोहेची कारण केला हो यशिन अवघाची. साधन जेव्हा व्यावहारिक असो वा पारमार्थिक असो, त्या साधनातलं जे वर्म आहे ते वर्म त्याला कळणं समजणं हस्तगत होणं गरजेचं. एकाने जागा घेतली आळंदीला. जागा घेतल्यानंतर खरेदीसाठी ती नक्कल आपली ते तलाठ्याकडे दिलेली 7 बाऱ्यावर नोंद होण्याकरता. हे 2-4 दिवसांनी ते महाराज मंडळी होते, 2-4 दिवसांनी गेले तलाट्याकडे. तलाट्याला विचारलं 7 बारा द्या म्हटले आम्हाला. झाला का म्हटले 7 बारा. तलाट्याने सांगितलं नाही, अजून 1-1.5 महिना लागेल. तलाट्याने सांगितलं की 7 बाऱ्यावर नोंद होण्याकरता किती दिवस? 1-1.5 महिना. यांनी विश्वास ठेवला आणि आपले निघाले. आता काय माहित नाही व्यवहारातलं, निघाले आपले. बाहेर ज्यांना व्यवहारातलं माहिती होते ते भेटले असे 2 जोडी. आमची जोडी बसली नाही दोन. ते म्हटले का हो महाराज कुणीकड? 7 बारा घेण्याकरता आलो होतो. मग त्यांनी 1 महिना लागेल म्हणून सांगितलं. ते म्हटले महाराज तुम्ही बसा म्हटले इथं. अहो पण त्यांनी 1 महिना. ते म्हटले तुम्हाला नाही कळायचं म्हणे, तुम्ही आपले कीर्तन करीचा कार्यक्रम करा म्हटले, तुम्हाला कळायचं नाही म्हणे, तुम्ही बसा इथं. ते गेले आतमध्ये 10 मिनिटात 7 बारा घेऊन आले. 7 बाराच घेऊन आले. यांनी तोंडातच बोटं घातली. म्हटले काय भानगड हो? ते म्हटले व्यवहारातलं वर्म कळावं लागतं. विठाला वर्म काय आहे तुम्हाला कळालं मग, आहे का नाही? हा तुम्ही त्याच्यातले तुम्हाला सगळं माहिती. वर्म कळालं. एकदा शेषनारायणाचं डोकं दुखू लागलं. सगळे वैद्य आले, सगळे वैद्याने औषधं केलं, सगळे उपचार केले, पण त्यांचं डोकं काय दुखण्याचं थांबाना. मग काय करावं? मग सगळ्यात मोठे जे वैद्य होते कोण होते? सुशेन का अश्विनी कुमार? कोणते असू दे, अश्विनी असू. पण आले ते मोठ्यातले मोठे वैद्य. त्यांना बोलावलं. त्यांनी आपली ती सुंट घेतली उगळून शेषनारायणाच्या कपाळाला लावली. त्यांचं डोकं दुखणं थांबलं. बाकीचे म्हणू लागले आम्ही हाच उपाय केला, हाच प्रयोग केला. मग आम्ही लावलं त्यावेळेस का थांबलं नाही? तुम्ही लावल्याबरोबर का थांबलं? ते म्हटले तुम्हाला त्याचं वर्म कळालं नाही. ज्यावेळेस तुम्ही सुंठ उगाळत होता त्यावेळेस शेषनारायण त्याच्याकडे पाहत होते, आहे का नाही? म्हणजे त्यांच्या पाहण्याने सुद्धा विष त्याच्यामध्ये उतरत होतं. मी काय केलं? त्यांचे डोळे झाकले, सुंठ उगाळली, डोळे झाकून त्यांच्या कपाळाला लेप दिला, डोकं थांबलं दुखायचं. विठाला वर्म कळावं लागतं. वर्म जर नाही कळालं तर मग फजिती होते. नाही कळालं तर. मी पूर्वीच्या लोकांचं एक उदाहरण ऐकलेलं आहे. पूर्वीचे महाराज मंडळी, जुने महाराज मंडळी सांगायचे एक उदाहरण. एक जोडपं मुंबईचं गावाला आलं, खेड्यामध्ये आलं. म्हणजे खेड्यातलेच होते. ते मुलगा काही पळून गेला लहानपणीच, तिकडंच मुंबईला राहिला, शिक्षण झालं, नोकरीला लागला. नोकरीनंतर छोकरी तिकडंच पाहिली त्यानं आणि आला गावाला काही दिवसांनी. आल्यानंतर मग आपल्या घरामध्ये राहिला. दोघं आले. त्या बायकोला सांगितलं त्याने मी आता फिरून येतो म्हटलं, गावातून मित्रमंडळीला भेटून येतो. ठीक आहे म्हटले, या म्हटले. तवर ही शेजारी काही एक ब्राह्मणाची काकू होती, तिथं गेली. त्या काकूचा स्वयंपाक चालू होता. स्वयंपाक कोणता चालू होता? पुरणपोळीचा. आता हिला काय माहिती नव्हतं, ही मुंबईत राहणारी, तिला काय माहिती? हॉटेलमध्ये जेवायला जायचं नाही तर कामाला लोक असतात त्यांच्याकडे स्वयंपाकाला. तिनं विचारलं तुम्ही काय करता? म्हटली पुरणपोळी. ती म्हटली मग मला शिकवा ना. ती मुंबईतली पोरगी म्हटली मला शिकवा ना. म्हटली शिकवते, काय हरकत नाही. मग तिनं सगळं त्या काकीनं सांगितलं, त्या ब्राह्मणाच्या काकूनं सगळं सांगितलं, काय करायचं, कसं करायचं, पुरणपोळीचं सगळं सांगून दिलं. ते तुम्हाला माहिती आहे आता काय, सगळं सांगून दिलं. ती घरी आली. घरी आल्यानंतर तिच्या नवऱ्याला सांगितलं. तिनं म्हटले असं करा,
मी तुम्हाला आज पुरणपोळीचा जीव घालते म्हटले, पुरणपोळी करते तुमच्यासाठी. याला आनंद झाला. म्हटले कधी तिच्या हाताने खायचं भेटलं नाही म्हटले कधीच, कधीच स्वयंपाक केला नाही, आज पुरणपोळी करू राहिली. त्याला आनंद झाला. पळतच गेलं दुकानात आणि सामान घेऊन आलं, सगळं आणून दिलं. तो म्हटलं मी आता येतो फिरून, तोवर करून ठेव. हिर आपले सगळं पीठ मळलं, गॅस चालू केला, तवा ठेवला, सगळं पुरण दळून सगळं झालं. पोळ्या लाटायला बसली, तवा गरम झाला, तिकडे पोळ्या लाटायला बसली. लाटायला बसल्यानंतर ती काय करायची, पुरणात पीठ घालायची आणि लाटायची. चालू झालं. आता पुरणात पीठ घातल्यानंतर होईल का पोळी, ती विचार करू लागली. पोळी तर काय व्हायना, नेमकं काय भानगडे असेल. मग तिनं ते विचार केला, डोळे झाकले. मग नेमकं आजीनं पांढरे कपडे घातलेले, साडी घातलेली होती काकू, ब्राह्मणाची काकू, तिचे बालक वाढलेले होते. ब्राह्मणाचे पूर्वीचे काळे ते पांढऱ्या साड्या अजूनही घालतात, काही काही घातलेली होती. तिनं विचारलं की नक्कीच तेच काहीतरी भानगड असं. मग ती लगेच पांढरी साडी आणली, नेसली आणि चालू केली. पण प्रक्रिया तशीच, पुरणात पीठ घालायचं आणि लाटायचं. अजून विचार केला, म्हटले अजून काय बरं. मग तिच्या हातात बांगड्या नव्हत्या, तिला त्या बांगड्या होत्या त्या फोडून टाकल्या. परत लाटायला बसली. परत लाटताना ते प्रक्रिया तशीच, काही बदल नाही त्याच्यात. ते तरी पोळी व्हायना. मग आता काय करावं, नेमकं काय असेल बरं. तिनं आणखीन विचार केला. म्हटले काकूची केस नव्हते, काकूला चप्पी केलेली होती. बस मग काय, शेजारीच दुकान होतच, लगेच गेली तिकडे. ते म्हटलं नेमकं आजच आले मुंबईनं, तुम्ही हे काय भानगड, नेमकं काय झालं, तिथं आहे. ते म्हटले तुला काय करायचं. ती शांताबाई नाव होतं तिचं, पण ती शांताबाई नव्हती. तुला काय करायचं म्हटले, तुला सांगितलं तेवढं काम कर. त्याला वाटलं जाऊ दे, बरं आपल्याला काय करायचं, पैसे भेटत येत ना. त्याने सगळे काढून टाकले. आता असे किती चप्पे केल्या, किती काही झालं तुझं. मग का तिचा नवरा घरी आला आणि ते म्हणतो हो काकी, हिला पाहिलं का. ती म्हटले बावळट झाले का, मीच आहे ना ती. उठाला कितीही चप्पे केले, किती पांढऱ्या साड्या घातल्या, किती बांगड्या फोडल्या, तरी पोळी होणार आहे का. वर्मच चुकलंय आहे का नाही. भक्तीमध्ये काय असतं, वर्म असतं. मग भक्तीची नुसती क्रिया करून भक्तीचं फळ लवकर पदरात नाही पडत. भक्तीचं फळ तात्काळ जर मिळावं अशा प्रकारचं वाटत असेल तर ते वर्म आपल्याला कळालं पाहिजे. आणि म्हणून तुकोबाराने सुद्धा अनेकाकडे प्रार्थना केली की ती वर्म. ऐसे वर्म मगदावी नारायण अंतरिजा गुणा प्रगटोनी अंतरिजा गुणा प्रगटोनी अंतरिजा गुणा प्रगटोनी ऐसे वर्म मगदावी नारायण ऐसे वर्म मगदावी नारायण नारायण नारायण. महाराज दोन्ही काम आहे तुमच्याकडे, काय अडचण नाही. ऐसे वर्म माझं दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी, किंवा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. हनुमंतरायांना जी विनंती केली, इथे वाटा शब्दाचा अर्थ काय, भक्ती. नवविधा काय बोलिले जे भक्ती द्यावे मज हाती संत जनी. काय भक्तीचं वर्म, भक्ती म्हणजे काय आणि भक्तीचं वर्म काय. भक्तीचे दोन प्रकार सांगितले, एक साधन भक्ती आणि एक सिद्ध भक्ती. सिद्ध भक्तीचं वर्णन करत असताना असं आलंय की ते चित्त द्रवीभूत होऊन भगवंताच्या आकाराचं होणं, भगवंत आकार अशा प्रकारचं चित्त बनणं, यालाच म्हणतात सिद्ध भक्ती. विठाला अखंड भगवंताच्या चिंतनामध्ये एकरूप होणं, तन्मय अशा प्रकारचं होणं, हे आहे सिद्ध भक्तीचं स्वरूप. शास्त्राच्या दृष्टीने गरजेचं आहे. चित्त हे लाखे सारखं आहे. लाख आपले ते बांगड्या वगैरे करतात त्याला काय म्हणतात, लाख म्हणतात. इस्तवाशी जर त्या लाखीचा संबंध आला तर ती लाख
पघळून जाते आणि पघळी लाख ज्यावेळी एखाद्यामध्ये त्या मुशीमध्ये आकारामध्ये टाकली जाते त्यावेळेला त्या लाखेला त्या मुशीचा आकार प्राप्त होतो आणि उष्ण पदार्थाचा संबंध जणाने आला तर ती घनीभूत राहते. भगवंताच्या गुणाने, भगवंताच्या लीलेनं, भगवंताच्या स्वरूप दर्शनाने आपलं चित्त जोपर्यंत द्रवीभूत होत नाही, चांगल्या प्रकारे द्रवीभूत होत नाही, चित्त द्रवीभूत होतं प्रेमाने. म्हणून भक्तीचं वर्म जर काय असेल तर ते भगवत विषयक प्रेम, त्याला भाव म्हटलेले. भाव भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलून. भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी. भाव हे भक्तीतलं वर्म आहे आणि तो भाव ज्याला प्राप्त झालाय, प्रेम ज्याच्या अंतकरणामध्ये उदयाला आलेला आहे, अशी प्रेमयुक्त भक्ती क्रिया ज्याच्याकडून घडते ना, त्याच्या घरी शांती, क्षमा, दया, विठाला विठाला. नाथ महाराज जागीरदार होते म्हणून श्रीमंत होते असं नाही, त्यांच्या घरी शांती होते म्हणून ते श्रीमंत होते. ज्ञानोबरायांच्या मनोगताप्रमाणे भक्तीचं स्वरूप जर पाहिलं तर ज्ञानोबराय म्हणतात शांती, क्षमा, दया या स्वतःहून त्यांच्या घरी जातात. सतत कृष्ण मूर्ती सावळी, सतत कृष्ण मूर्ती सावळी, सतत कृष्ण मूर्ती सावळी, सतत कृष्ण मूर्ती सावळी. सावळी, खेळे हृदय कमळे, शांती क्षमा तया जवळी, जीवे भावे अनुसरलिया. सिद्ध भक्तीचं हे स्वरूप आहे. ज्याच्या हृदय कमलामध्ये अखंड भगवंताची मूर्ती खेळत राहते त्यांच्या घरी शांती, क्षमा, दया, जीवे भावे अनुसरलिया. कशाला म्हणतात तो शांती? काय विशेष असते शांती? शांती तिला म्हणतात की जिच्यापासून सुख बाजूला जात नाही. अलीकडून पाहिलं तर शांती असते आणि पलीकडून जर पाहिलं तर काय असतं? सुख अशा प्रकारचं असतं. म्हणून शांतीहून वेगळं सुखाचं स्वरूपच नाही. शांती परते नाही सुख येर अवघेची दुःख. म्हणून शांती हे धन असं आहे. हा म्हणून शांती धरा. शांती धन असं आहे की ज्याच्याजवळ हे धन आहे ना, तो स्मशानात जरी बसलेला असला तर त्याला कशाचीच गरज नाही. आणि ज्याच्याजवळ शांती हे धन नाही, तो बंगल्यात जरी बसलेला असला तरी तो पाण्यातला बाहेर मासा काढल्यानंतर कसा तडफडत असतो, तसा तो तडफडत असतो. खाटेवरी पडता चिंता व्यापी तळमळ, विठाला विठाला. शांतीचं स्वरूप ज्ञानोबारायाने सांगितलं. आता शांतीचे येणी लिंग ते व्यस्त मज सांग, देव म्हणून विठाला विठाला. लिंग ते व्यस्त मज सांग, देव म्हणती चांग अवधान दे. तरी गिळवणी ज्ञेयाते ज्ञाता ज्ञान ही मागोते, आरते नेरुते शांती पैगा. ज्ञाता ज्ञेय लागून स्वतःही तो ज्ञानाशी एकरूप होतो. असा एकारणाव चित्तामध्ये होणं हे आहे शांतीचं स्वरूप. कशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्याच्या चित्ताची लेवल बिघडत नाही आणि अनुकूल स्थितीमध्ये हे ज्याच्या चित्ताची लेवल बिघडत नाही त्याला काय म्हणतात? शांती. अशा प्रकारचं म्हणतात. विठाला अंतकरणामध्ये मूर्तिमंत शांती होती. कडेलोट झाला शांतीचा. कारण नसताना काट्याला एखादी व्यक्ती मारती तरी तू का मारतो अशा प्रकारचा विचारा वाटत नाही. आपल्याला नसतं कोणी ये म्हटलं तर आपण लगेच त्याला कार्य म्हणून ओळखतो, आहे का नाही? कसली शांती हो. शांतीच्या बाबतीत नाथ महाराजांचं उदाहरण दिलं जातं. शांती ब्रह्म म्हणून त्यांना ओळखलं जातं, आहे का? शांती ब्रह्म. किती त्यांना त्रास दिला नाथ महाराजांना.
की येवन किती वेळेस त्यांच्या अंगावर थुंकला येऊन तरी काय केलं ना. प्रसाद देऊन मुक्त केला, मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त येऊन गावारी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला. प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला. कोणी अंगावर थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. शांती अशा प्रकारची आहे. दुसऱ्या प्रकारे अशा प्रकारचं एक धण आहे क्षमा. क्षमा शस्त्र जया नराची हाती, दुष्टतया प्रती काय करी. कितीही त्रास दिला तरी त्याच्या चित्तामध्ये त्याच्याविषयी सहानुभूती असणं. दया आणि क्षमा एक एक अशा प्रकारचे घटक आहे. ज्ञानोबा वर्णन करतात. आता दया ती ऐसी पूर्णचंद्रिका जैसी, निवविता न कडसी सानिया थोर. पाण्याचं उदाहरण दिलं दयेचं स्वरूप. पाणी म्हणजे आता एखादं गवत असतं, वाळलेलं गवत आहे का नाही. पण ते गवत असं कधी विचार करताय का हे शुल्लक आहे म्हणून ते पाणी ते गवताला देताना. गवत म्हणजे काय लय मोठा एखादा ऑफिसर आहे मुठला, कुठं आमदार खासदार कोणी आहे का, हबप महाराज वगैरे कोणी असं काही महंत मठाधिपती, वाळलेलं गवत आहे. पण ते पाणी असं कधी विचार करताय की त्याला ताजं तवा न करण्याकरता स्वतः त्या अंगाने नष्ट होतं पाणी आणि त्याला ताजं तवा न करता. निम्न भरलिया उने पाणी धडो चिणेने, पेवे शांता तोषो निजाने, सामोरे पहा. दयेचं स्वरूप. दयावान माणसाच्या समोर एखादा दुःख पीडित मनुष्य असेल तर त्याचं दुःख दूर करण्याकरता त्याला निमंत्रण द्यावं लागत नाही. स्वतःहून धावून जातो दयावान असणं. तरी पायी काटा नियाते, ते व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढिलांचे. किंवा तुका म्हणे सुखे पराविया सुखे, तुका म्हणे सुखे पराविया सुखे, म्हणे सुखे पराविया, तुका म्हणे सुखे पराविया सुखे, अमृत हे मुखे अमृत हे तुका म्हणे सुखे पराविया सुखे, अमृत हे मुखे श्रवत असे. तुकोबारा या तिन्ही संपत्तीनं तिन्ही ऐश्वर्याने ऐश्वर्यवान होते. मूर्तिमंत क्षमा दया तुकोबारायाच्या अंतकरणामध्ये होती. किती त्रास दिला हो त्यांना तुकोबारायांना. पण मंबाजी बुवाचं वाटुळं व्हावं असं कुठं तुकोबारायांनी प्रार्थना केलेली आपल्याला दिसली का बुवा. कोपला पाटील गावीचे हे लोक अशी स्थिती प्रकट केली. कारण नसताना हे कोपलेल्या यांचं वजं वाटुळं व्हावं असं तुकोबारायांनी कुठं देवाला प्रार्थना केली का. ज्या रामेश्वर शास्त्रीने तुकोबारायांना अभंग लिहू नका अशी आज्ञा केली, केलेले अभंग नदीत बुडवायचा आदेश दिला, त्या रामेश्वर शास्त्रीच्या अंगाचा दाह दूर करत असताना तुकोबाराय असं म्हटलं नाही काय त्याचा माझा संबंध आहे, मला वह्या बुडवायला झालं बरं झालं असं थोडं सुद्धा म्हटलं नाही. विठाला विठाला रामेश्वर शास्त्रीच्या अंगाचा दाह होऊ लागला. रामेश्वर शास्त्रीचे शिष्य होते, म्हटले महाराज डॉक्टरकडे जाऊ, काहीतरी उपचार करू, औषध घेऊ, गोळ्या घेऊ. रामेश्वर शास्त्री सांगतायत माझे डॉक्टर ज्ञानोबा आहेत, आम्ही त्यांच्या दरबारामध्ये जाणार, धरणं धरून बसणार. रामेश्वर शास्त्री ज्ञानोबारायाच्या दरबारामध्ये आलेले, ते धरणं धरून बसलेले, नामजप करीत बसलेले, अन्न पाणी सोडून. माऊलीने त्यांना दृष्टांत दिला, शास्त्रीबा तुमच्या अंगाचा दाह जर तुम्हाला शांत व्हावा असं वाटत असेल तर इथं थांबू नका म्हटलं, दिघूला जा, त्यांचा अपराध घडलाय तुमच्याकडून, त्याची तो ज काही घडली रे निंदा म्हणून हे बाधा उपजली, जा त्यांच्या चरणी नतमस्तक व्हा, त्यांची क्षमा मागा, तुमचा दाह दूर झाल्याशिवाय राहणार नाही. शास्त्रीबा तिकडे तुकोबारायांकडे जायला निघालेले, तिकडे तुकोबारायांना कळालं. तुकोबारायाने लगेच एक कागद घेतला, पेन घेतला आणि एक अभंग लिहून दिला एका भक्ता. चित्त शुद्धतारी शत्रु मित्र होती, चित्त शुद्धतारी शत्रु मित्र होती, या भागी नकाती
सरपतया सुततारे शत्रुमित्र होते शत्रुमित्र होती व्याघ्रहीण खाती सर्पतया. अशा प्रकारचा तो अभंग लिहून दिलेला आहे. तो भक्त घेऊन आलेला आहे आणि शास्त्रीकडे दिलेला आहे. त्यांनी वाचला तर त्यांच्या अंगाचा 10 दूर झाला. 10 दूर झाल्यानंतर रामेश्वर शास्त्री म्हणतायत यांचा अभंग वाचला 10 दूर होतो, यांचं दर्शन घेतल्यानंतर काय होणार नाही. रामेश्वर शास्त्री म्हणतायत तुकाराम महाराज आणि ब्रह्म याची जर तुकिता तुलसी ब्रह्म तुकासी आले तुलसी ब्रह्म तुकासी आले मनानी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले मनानी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले भरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा भारत तुकाराम स्वामी सद्गुरु धामा स्वामी सद्गुरु धामा भारत तुकाराम स्वामी सद्गुरु धामा तुलनेसी ब्रह्म तुकासे आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझ्या. त्यांनी अभंग दिलेला नंतर त्यांनी दर्शन घेतलं तर काय झालं, वाचला तर त्यांचा 10 दूर झाला. याला काय म्हणतात, दया म्हणतात. दया. त्यांनी आपल्याला त्रास दिलेला आहे, त्यांच्याविषयी क्रोध तर नाही, सुडबुद्धी नाही, प्रतिष्ठेची भावना नाही, उलट त्यांच्या दुःखानं दुःखी होऊन त्यांचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करणं हे आहे दयेचं क्षमेचं कार्य. विठाला अंतःकरणामध्ये होते. दुसऱ्या काही ऐश्वर्याची प्रदर्शनं आहेत. सोन्याचे चांदीचे दागिने असतील तर घरामध्ये आपण कपाटामध्ये तिजोरीमध्ये ठेवतो आहे का नाही, कपाटात ठेवतो. पूर्वीच्या काळामध्ये दुसऱ्या काही ऐश्वर्याची प्रदर्शनं होती. हत्ती राहायची दारामध्ये, त्याला गजांत लक्ष्मी म्हटलं जायचं आहे की नाही पूर्वीच्या काळामध्ये. आताचा काळ बदललेला आहे. आताच्या काळामध्ये कोणती लक्ष्मी आहे, मोटरांत लक्ष्मी. ज्याच्या दारामध्ये जेवढी भारी गाडी उभी आहे तो काय श्रीमंत आहे का, याच्यावर श्रीमंती समजली जातं. काही काही जे करोडो रुपयांच्या गाड्या दरवाज्यामध्ये उभ्या असतात आहे का नाही. संसारी माणसं जसं ऐश्वर्य आत बाहेर पसरलं असतं, भक्ताचंही आत बाहेर पसरलेलं असतं. आतलं सांगितलं, बाहेरचं ऐश्वर्य तुकोबार आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये
उळंगती द्वारी नवजती दुरी दवडिता. अष्टमहासिद्धी त्यांच्या दरवाजामध्ये उभ्या राहून सेवा करत असतात. आणि मा लहिमा गरिमा प्राप्ती प्राकाम्य, बरोबर आहे ना. ईशित्व वशित्व या अशा सिद्ध्या आहेत, या महासिद्ध्या आहेत. सर्वसामान्य सिद्ध्या 64 प्रकारच्या सांगितल्या आहे की नाही. पण ते आपल्या त्या सर्वसामान्य सिद्ध्याचंच भरपूर कौतुक राहतं आपल्याला आहे की. माती घेतली हातामध्ये की त्याचा पेढा तयार करून द्यायचा. ती पूर्वी ती मसनजोगी यायची, येत होते ना, आता नाही दिसत पुढे. ते म्हणायचे असं लहानपणी, आम्हाला आठवतं, तुला कोंबडा करीन, तुझं असं म्हणत होते ना लहानपणी. गोमशी करील, हा गोमशी करेन असं ती मसनजोगी म्हणायचे. मग ते अशा प्रकारचे सिद्ध्या समजा ते त्यांना करता येत नव्हतं म्हणा, पण मग म्हणत होते. पण मग हे अशा प्रकारचे ह्या सिद्ध्या आहेत सर्वसामान्य. विठाला गरिमा प्राप्ती प्राकाम्य ह्या मोठ्या सिद्ध्या आहेत. मग महाराज तुम्ही त्यांना घरात का घेत नाही म्हटले. तुकोबराय म्हणतात ते आता घरात घुसायला तयारच असतात हो, पण हे संत असल्यामुळे, भक्त असल्यामुळे, वैष्णव असल्यामुळे त्यांना घरात घेत नाही. त्या बिचाऱ्या दारात बसतात. रिद्धी सिद्धी न पाचारिता त्या धुंडीती हरिभक्ता. हे भक्त असल्यामुळे, वैष्णव असल्यामुळे त्यांना घरात घेत नाही. विठाला ज्ञानोबारायांना काही कारणास्तव सिद्धीचा चमत्कार ज्ञानोबारायांना दाखवावा लागला. स्त्रीचा पुरुष केला, रेडा बोलवला, भिंत चालवली, असे चमत्कार ज्ञानोबारायांनी केले भरपूर, दाखवावा लागले. पण तुकोबाराय या बाबतीत जरा कट्टर होते. त्यांनी देवाला प्रार्थना केली होती की माझ्या मुखातून असे काही वाक्य निघू देऊ नको. सावध असताना मी तर यांना आशीर्वाद देणारच नाही असा. काय माझ्या मुखावाटे नयो हे वचन व्हावे संतान द्रव्य कोणा. सावध असताना असा आशीर्वाद मी कोणाला देणार नाही, पण बेसावध अवस्थेमध्ये सुद्धा माझ्याकडून असे वाक्य निघू देऊ नको. विठाला देवाचं नाव घ्यायचं सांगतो तर नाव घ्यावं वाटत नाही. ज्यावेळी तुकोबराय वैकुंठाला निघाले, सगळे लोक जमा झाले. तुकोबराय म्हणतात चला तुम्हाला सगळ्याला मी वैकुंठाला घेऊन जातो म्हटले. देव मला नेण्याकरता आले, मी देवाला आग्रह करेन, विनंती करेन की सगळ्या लोकांना घेऊन चला. जशी पूर्ण अयोध्या वैकुंठाला गेली तसं मी काय करतो, पूर्ण देहूतल्या लोकांना घेऊन जातो म्हटले. कोणी तयार होईना. कोणी म्हणते माझी म्हैस जाणायला लागली, कोणी म्हणते माझ्या पोरीची हळद आहे. एकही तयार होईना. शेवटी ज्यावेळी तुकोबाराय जायला निघाले वैकुंठाला, त्यावेळेस सगळे लोक जमा झाले तिथे. महाराज तुम्ही चालले तर मग आम्हाला आशीर्वाद देऊन जा ना. महाराज म्हणतात वैकुंठाला चला म्हणतो तो एक तयार होईना, आणि इथं संसारातलं वाढवा म्हणते. पण महाराज तेही त्यांचं बारसं जेवलेले होते. त्यांनी बी आशीर्वाद दिला. कर्म धर्म धर्मे तो या माझे वचन या माझे वाचन कर्म धर्म असावे कल्याण या माझे वचन या माझे वचन असावे कल्याण घ्या माझे वचन आशीर्वाद. तुकोबरायांनी एका ठिकाणी असं म्हणजे ऐकलेलं आहे. तुकोबरायाकडे असा एक धरणीकरी आला की मला श्रीमंत बनवा. ज्ञानोबारायांकडे आला, मला श्रीमंत बनवा म्हणून. ज्ञानोबारायाने त्याने तुकोबरायाकडे पाठवलं. आता इकडून तिकडून गेला असं तर तुकोबरायाने त्याला दामटून दिला असं. पण आता माऊलीनं पाठवलं म्हटल्यानंतर काही करता आलं नाही. पण मग माऊलीने सांगितलं, तुकोबरायाने सांगितलं तुम्ही काय करा म्हटले, आता लोहगावला शिवबा कासार आहे त्यांच्याकडे जा, ते तुम्हाला काय जे असतील त्यांच्याकडे ते घेऊन या म्हटले.
हा गेला लोहगावकडे, लोहगावला शिवबा कासारांकडे. आता शिवबा कासार हे शेतकरी होते. त्यांनी सांगितलं, म्हटले महाराज मला तुकोबारायांनी तुमच्याकडे पाठवलंय आणि मला श्रीमंत व्हायचंय, धनवान व्हायचंय, तुमच्याकडे जे असेल ते द्या म्हटले. यांनी पाहिलं इकडं तिकडं कोपऱ्यामध्ये पासा पडलेले होते त्या वखराच्या, त्या उचलल्या आणि दिल्या याच्या खांद्यावर. त्यानं तर डोकंच पडून घेतलं. म्हटलं आता या पासाने मी काय श्रीमंत होणार आहे का, लोखंडी पासा द्या. शिवबा कासाराने सांगितलं जा म्हटले तुकोबारायांना दाखव म्हटले. ह्यो त्या 2 पासा त्याने रस्त्यात टाकून दिले, जड झाले त्या खांद्यावर, 2 टाकून दिले रस्त्यात, एक घेऊन आला. तुकोबारायाने नुसतं त्या पासेकडे पाहिलं की पास पिवळी झाली. पिवळी झालेली पास यांना पाहिली. मग आता हा थांबल का तिथं? ते 2 पास शोधायला पळाला तू. विठाला अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजता दुरी दवडिता. अष्टमहासिद्धी त्यांच्या दरवाजामध्ये उभ्या राहून सेवा करत असतात. काय असतं काय नसतं हे सांगणार आहे अभंग. आता काय नसतं तेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात. येथे दृष्ट गुण मिळेल जज. येथे दृष्ट गुण मिळेल जज. येथे दुष्ट गुण मिळेल शेष. येथे दुष्ट गुण मिळेल शेष. चैतन्याचा वास झाला माझे. चैतन्याचा वास झाला माझे. अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी. अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी. ओळंगती द्वारी. ओळंगती द्वारी. मिळे निशेष चैतन्याचा वास झाला माझी. एकमेव भगवंताचा अधिष्ठान असल्यामुळे तिथले दुष्टगुण निघून गेलेले असतात. माऊली वर्णन करतात. आगी लागली या रुखी देखोनी सैरा पळती पक्षी सैस सांडिले असे की विकल्पीजे. एखाद्या जंगलाला आग लागली आणि आग लागल्यानंतर त्या जंगलातले पक्षी जसे सैरा वैरा पळतात ना, तसेच भगवंताचा अधिष्ठान असल्यामुळे इथले विकार सगळे पळून जातात. विठाला येथे दुष्ट गुण न मिळे निशेष चैतन्याचा वास झाला माझी. अजून काय आहे महाराज सांगता. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली हळहळ गुणाची. त्यांचं चित्त सदा सर्व काळ काय संतुष्ट आहे. खायला असलं तरी संतुष्ट, नसलं तरी संतुष्ट. आम्ही सदैव सुडके असलो तरी संतुष्ट. संतुष्ट सततम योगी यथा आत्मदृढ निश्चय मय्यर्पित मनोबुद्धी यो मद्भक्त समे प्रिय. विठाला विठाला सदा सर्व काळ तुटले हळहळ त्रिगुणाची. एकदा सर्वांनी वर हात करा. नामदेव महाराजांचं कीर्तन चालू. त्या कीर्तनाला सगळे संत मंडळी उपस्थित. हात ते तर खड्डा पडलाय. कीर्तन चालू, सगळे संत मंडळी त्या ठिकाणी उपस्थित आहे. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई, सोपान काका, गोरोबा काका, चोखोबाराय, ही सर्व मंडळी त्या ठिकाणी बरं का उपस्थित होते कीर्तनाला नामदेव महाराजांच्या. नामदेव महाराजांनी सगळ्यांना सांगितलं हात वर करा ना. हात वर करायला सांगितलं. हात वरती करून टाळी वाजवायची सगळ्यांनी सांगितलं. अरे थांबा ना, अजून राहिले. सगळ्यांनी त्या ठिकाणी गोरोबा काका होते. गोरोबा काकाचे हात तुटलेले होते. हात चांगले घे जगदीश, चांगले फिरव सगळ्याकडून. हात वर घ्या. गोरोबा काकाचे हात तुटलेले होते बरं का. तुटलेले होते की नव्हते माहिती का तुम्हाला? हात तुटलेले होते. थोटे हात होते गोरोबा काकांचे. सांगितल्यानंतर गोरोबा काकाने सुद्धा थोटे हात घेऊन टाळी वाजवली तर त्यांना हात फुटले. मग आपले हात चांगले का नाही? मग आपण काय, मग नुसतंच काय. मग आता सगळ्यांनी तोंडाने टाळी वाजायचे, हाताने विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. बोला बरोबर आहे ना? मग म्हणा विठोबा रखुमा
बरोबर आहे. तुम्ही घरात घेतात अहिंसा, शांती, क्षमा, दया. मग याने तुमचं काय पोट भरतं का? तुमचं राहण्याचं कसं काय, खाण्याचं कसं काय चालायचं? तुकोबार आहे म्हटले आम्ही सगळा भार त्या देवावर वाहिलेला आहे. हा सगळं तो भगवान परमात्मा काय असेल ते करतो. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार, 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 हा तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार, तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार, चालवी कामरावलिया अष्टमहासिद्धी ओळखती वार, अष्टमहासिद्धी ओळखती वार, तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार, तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार, चालवी कामरावलिया अष्टमहासिद्धी ओळखती वार, अष्टमहासिद्धी ओळखती वार, नवसता तुरी दवडिता नवसता नवसता तुरी दवडिता नवसता नवसता
अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवसता दुरी नवडिता अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी ओळंगती द्वारी ओळंगती माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय ज्ञानेश्वर माऊली 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 भक्तीचे ते वर्म जयाचे हाती तया घरी शांती क्षमा दया अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजता दुरी दवडिता तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष चैतन्याचा वास झाला माझी संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली हळहळ त्रिगुणाची अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजती दुरी दवडिता तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार चालवी कामार भुवनिया अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजती दुरी दवडिता यथामती यथावकाश आपल्या वेळेमध्ये सेवा आटपण्याचा प्रयत्न केला. सालाबादप्रमाणे सुरू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या मदतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्व अन्नदाते मंडळी असतील, सर्वांच्या देणगीदार मंडळी असतील, सर्वांच्या सहकार्याने विशेषतः आज या ठिकाणी उपस्थित आहे सर्व आदरणीय महाराज मंडळी आहेत. एवढे महाराज मंडळी एक जगदीश म्हटला तुम्ही जर नाही लवकर आले तर मग फेटा कुस्त्र कोणी बांधील. त्याला म्हणतो तूच बांध एकदा फेटा म्हणजे एवढी महाराज मंडळी आहे की आता मला त्यांच्यात उभा राहून सेवा करण्याचा योग आहे का नाही. मला आज असं वाटत होतं काय जमतंय का नाही जमतंय काय नको, पण मग आता सगळ्यांचं प्रेम आहे म्हणून सर्वच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित सर्वांना धन्यवाद आहे. सर्व आपल्या परिसरातील टाळकरी जुने भजनी मंडळी सर्व या ठिकाणी उपस्थित आहे, सर्वांना धन्यवाद आहे. आणि सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टीम आहे म्हणजे जगदीश भाऊ दळे गोनेगावकर, त्यांना खूप खूप धन्यवाद आहे. सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टीम आहे का नाही. आधीच सांगितलं शून्यातून निर्माण झालेलं आम्ही सुरुवातीला त्याचा 2 भोंगेन 1 मशीन होतं त्याच्यावरच कार्यक्रम करायचे, 2-4 माईक, कधी शिट्ट्या मारायच्या तर कधी काय आहे की नाही. हा ती अन्नाची सायकल मागं मशीन बांधलेले पुढं 2 भोंग लेट केलेले आणि चालायचे आपले लोटीत तोटीत. पण आता त्यांचा आशीर्वाद म्हणून सगळं एवढं काही झालं आहे का नाही. सुंदर अशा प्रकारची त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि अजूनही चांगली प्रगती होत राहो ही आपण भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया की बाबा आणखीन वाढू दे आहे का नाही, आणखीन वाढलं पाहिजे म्हणून त्यांना हे धन्यवाद आहे. सर्व मृदंगाचार्य आमचे हात लावतो ना काय हात लावतो माईक लागतो हातच लावतो. प्रेमाचा आहे आमचं तो काय त्याला कधी काही बोललं तरी कधी राग येत नाही, कधी त्याला किती बोललं तरी कधी राग येत नाही. त्याला हातभार लावलो त्याला काय अडचण नाही, ते म्हणलं तर काय नाही, कारण मग तो आम्हाला हातभार लावतो ना. मग आता साऊंड सिस्टीम घेतले सांगितल्यानंतर मग ते कमी जास्त करीन ना. आणि सर्वच सुखद महाराजांची सर्व शिष्य मंडळी या ठिकाणी उपस्थित सर्वांना धन्यवाद, त्यांनाही धन्यवाद. झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करूया. गुरुवारी वैकुंठवासी रामकृष्ण महाराज काळे गुरुजी यांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देऊ. विठ्ठल जय जय